क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आमची गौर तानीव शेळे पाण्या धानीव सुरगाणा आखाती गौराई सण उत्साहात साजरा। आदिवासी संस्कृतीचा निसर्गाशी जिव्हाळ्याचा उत्सव। सुरगाणा तालुक्यासह आदिवासी भागात साजरा होणारा आखाती गौराई सण यंदाही पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। निसर्ग, शेती आणि परंपरेचा अनोखा संगम असलेल्या या सणातून आदिवासी समाजाचा पर्यावरणाशी असलेला घट्ट संबंध आणि जीवन पद्धतीचे दर्शन घडते। या सणाची सुरुवात 5 धान्यांच्या पेरणीने होते। भात, नागली, मका, तूर आणि उडीद ही पिके बांबूच्या टोपलीत माती टाकून पेरली जातात। दररोज सकाळ संध्याकाळ त्यांना पाणी घालून जपले जाते। टोपली ओसरीत ठेवून झाकली जात असल्याने अंकुरणासाठी पोषक वातावरण निर्माण होते। सणाच्या काळात महिला पारंपरिक गौराई गीते गातात। या गीतांमध्ये कणसरी माता, विविध पिके, पाणी, भाऊ बहिणींचे नाते तसेच पशुपक्षी आणि पंचमहाभूतांचे स्मरण केले जाते। माता पिता व पूर्वजांना आगरी टाकून त्यांची पूजा केली जाते। तसेच जंगलातील देवतांनाही वंदन केले जाते। महिला व मुली केसात गौराईची माळ घालून सजतात आणि गौराई घेऊन गावभर नृत्य करत नदी किंवा विहिरीवर जातात। तेथे गौराईचे विसर्जन करून पुन्हा गावात परत येतात। या सणातील जिखण हा पारंपरिक खेळही आकर्षक ठरतो। या खेळातून मुलांना विविध वनस्पती व धान्यांची ओळख करून दिली जाते। सणाच्या शेवटच्या दिवशी धान विसर्जन विधी पार पडतो। या दिवशी शेती व शिकार यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचे पूजन केले जाते। अन्नदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना नृत्य गायनातून सामूहिक एकात्मता दिसून येते। आखाती गौराई सण हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्ग संवर्धन, शेतीचे महत्त्व आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा जिवंत सांस्कृतिक वारसा असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।